मुंबईमध्ये बेकायदा पेट्रोल बाईक टॅक्सी विरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घेतलेली आहे। आतापर्यंत आरटीओकडून बाईक जप्त करून चालकावर कारवाई केली जात होती, मात्र आता नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बाईक चालकासोबतच बाईक मालकावरही थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। मुंबई महापालिकेमार्फत GMLR प्रकल्प राबवण्यात येतोय। या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या निवासासाठी पालिकेच्या वतीनं कांजूर इथं बृहन्मुंबई प्रकल्प बाधित गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत इमारतीचं बांधकाम प्रगतीपथावर आहे। तसंच सोयी सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ कराव्यात असे निर्देश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत। वसई विरार शहरातही वाढत्या तापमानाचा तडाखा लोकांना बसू लागलेला आहे। त्यामुळे आता रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीमध्ये रसाळ आणि गोड असे ताडगोळे विकणाऱ्या विक्रेत्यांवर नागरिकांची पावलं वळू लागलेली आहेत। तसंच ताडगोळ्यांच्या विक्रीतून ग्रामीण भागातील विक्रेत्यांना हंगामी रोजगाराची संधीही निर्माण झाली आहे। क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यांच्या पार्श्वभूमीवर चालवण्यात आलेल्या विशेष ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळालाय। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्याहून अहमदाबादकडे एकूण 5318 प्रवाशांनी प्रवास केलाय। या माध्यमातून रेल्वेला 69 लाख रुपयांचा महसूल मिळाला। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून मुंबईतील 4 मेट्रो स्थानकांचं संपूर्ण सारथ्य करण्याचं काम महिलांनी खंबीरपणे पार पाडलंय। त्यातून स्त्री शक्तीचा कर्तृत्वाचा आगळा वेगळा प्रत्यय मुंबईकरांना पाहायला मिळाला। तसंच नारी शक्ती सर्वच कामं करू शकते याची प्रचितीही महिलांनी दिली आहे। राज्य परिवहन महामंडळाने महिलांना मिळणारी 50% भाडे सवलत तसंच 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या मोफत प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सक्तीचं केलंय। गैरवापर टाळण्यासाठी आणि व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ही डिजिटल व्यवस्था लागू करण्यात आली आहे। NCMC हे प्रीपेड कार्ड स्मार्ट कार्ड असून कॅशलेस प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे। मुंबई आणि गुजरात दरम्यान प्रवासाचा आणखी एक पर्याय मुंबईकरांना मिळणार आहे। त्या 23 एप्रिलपासून इंडिगोने दररोज नवी मुंबई ते जामनगर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला। यामुळे नवी मुंबईतून थेट जामनगरला प्रवाशांना विमानाने जाता येणार आहे। कल्याणमधील फळे गावातून कुलदैवताच्या काठीचं सागावकडे प्रस्थान झालंय। कानिफनाथांच्या छबिना उत्सव भिवंडी तालुक्यातील सागावमध्ये भरतो असतो आणि या सोहळ्यामध्ये अनेक तरुण आणि नागरिक सहभागी झाले। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागामध्ये महिला राज कायम असून पुरुषांच्या बरोबरीने अत्यंत अवघड अशा क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून महिला कार्यरत आहेत। काही क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षाही सरस महिला कर्मचारी ठरत असून उत्कृष्ट कामगिरी करतात। मध्य रेल्वेच्या एकूण कर्मचारी संख्येपैकी 9% महिला कर्मचारी आहेत। कांदिवलीमध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई पालिकेच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलंय। या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। बेकायदेशीर फेरीवाल्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। कडक ऊन आणि उकाड्याबरोबरच मुंबईकरांना खराब हवा आणि प्रदूषणाचाही सामना करावा लागतोय। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अत्यंत चिंताजनक अशी नोंदवली गेली आहे। विविध बांधकामं तसंच वाहतूक कोंडी यामुळे प्रदूषण मुंबईमधलं वाढतंय। पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे मुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमध्ये हवामान उष्ण राहणार असून आज तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली होती आणि त्याचप्रमाणे मुंबईमध्ये तापमानाचा पारा चढाच पाहायला मिळाला। मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे। CETच्या परीक्षांमुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या। मुंबई विद्यापीठाने हे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केलंय। कर्जत उपजिल्हा रुग्णालयाबाबत एक गंभीर बाब समोर आलेली आहे। रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक असताना सुद्धा ते प्रत्यक्षात दुसरीकडे कार्यरत आहेत, मात्र त्यांचा पगार कर्जत रुग्णालयातून दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला। पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील काही स्थानकांमध्ये स्टॉलधारक प्रवाशांना लुटतात। चर्चगेट महालक्ष्मी स्थानकांवरील स्टॉलवर 14 रुपयांना मिळणारी रेल नीरची बाटली 20 रुपयांना विकली जाते। उन्हाळ्यामुळे पाण्याच्या बाटल्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। पालघरच्या डहाणूमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशीच एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयामध्ये धावपळ करावी लागली। डहाणूच्या कॉटेज रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याचं कारण देत गर्भवती महिलेला शासकीय रुग्णालयाने ऍडमिट करून घेण्यास नकार दिला। या घटनेमुळे गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। भिवंडीमधील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर बाधित झालेल्या आहेत। विविध ऊर्जा प्रकल्पांचे मनोरे उभे करण्यासाठी आणि वीज वाहन तारांचे जाळं उभं करण्यासाठी जमिनी बाधित केलेल्या आहेत, मात्र या जमिनीचा अत्यल्प मोबदला शेतकऱ्यांना दिला जातोय।
भिवंडीमध्ये 99 हेक्टर जमीन MIDCसाठी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला. या भागाच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे शासनाने सोपवली आहे. या दोन यंत्रणांमध्ये वाद सुरू झालाय. तरीही महसूल विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या 7/12 भूसंपादच्या नोंदी घेतल्यानं बाधित शेतकरी आक्रमक झाले. प्री ओपनिंगमध्ये शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्समध्ये तब्बल 2451 सेन्सेक्स कोसळला. जागतिक भू राजकीय तणावामुळे ही घसरण झाल्याचं बोललं जात आहे. विशेषतः अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संभाव्य युद्धाचा परिणाम म्हणून याकडे पाहिलं जात आहे. नवी मुंबईमधील घनसोलीमध्ये CNG पंपावर अचानक आग लागली. या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, मात्र या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. अंबरनाथ इथल्या आनंदनगर MIDC परिसरातील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थांचा साठा असल्यानं आगीचे लोह हे दूरवरून दिसत होते. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली. भिवंडी परिसरातील कचरीपाडा परिसर असलेल्या फळ बाजारामध्ये आज भीषण आग लागली. बाजारामध्ये प्लास्टिकच्या क्रेट आणि लाकडी बांबूंना अचानक आग लागली. यामुळे संपूर्ण परिसरामध्ये घबराट पसरली. आग लागताच दुकानदार आणि नागरिक घाबरले आणि लोकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध 2 मोठ्या कारवाई केलेल्या आहेत. या कारवाईमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांकडून 12,82,000 किमतीचे 43 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यभरात 81 शिक्षकांना निलंबित करण्यात आलेल्या. शिक्षक मंडळाकडून मास कॉपीच्या गैरप्रकारामध्ये सहभागी असणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ChatGPTद्वारे फसवणूक करत शिक्षक विद्यार्थ्यांच्या समन्वयाने करत होते असा आरोप करण्यात आला. पनवेल तालुक्यातील मानघर इथल्या एका शेतघरामध्ये बेकायदेशीरपणे हुक्का विक्री सुरू असल्याचा प्रकार पनवेल शहर पोलिसांनी उघडकीस आणलाय. पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये संबंधित शेतघरामध्ये हुक्का पार्लर चालवत असलेल्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करून घटनास्थळावरून हुक्का ओढण्यासाठी वापरली जाणारी विविध साहित्य जप्त करण्यात आलंय. कल्याणमधील फळे गावात दुकानाचं शटर तोडून चोरट्यांनी दुकानात शिरून दुकानातील लाखो रुपयांचा रोख रक्कम लंपास केली आहे. या चोरीची घटना दुकानाच्या CCTVमध्ये कैद झाली. या घटनेमुळे पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.